तर आपण लग्नानंतर पॉलिटिकल करिअर म्हणजे वारसा हा आपण काही दडपण आहे आपल्यावर का आपण आधीपासून म्हणजे सामाजिक काम उपक्रम किंवा पॉलिटिकल मध्ये ऍक्टिव्ह होता? पहिल्यांदा उमेदवार म्हणून इलेक्शन लढवत असले तरी सुद्धा गेल्या 18 वर्षापासून 2012 पासून मी काँग्रेस पक्षामध्ये ऍक्टिव्हली कार्यरत आहे. 2012 मध्ये जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस आमच्या साहेबांचं एक मेजर ऑपरेशन झालं होतं आणि त्यावेळेस त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मी निवडणुकीच्या मैदानात उतरले. आणि तुम्ही आता वॉर्डमध्ये फिरता आहे तर काय समस्या आहेत ह्या वॉर्डमध्ये? ह्या वॉर्डमध्ये तसं बघायला गेलं तर कित्येक वर्षापासून आता गेले 15 ते 18 वर्षापासून माझे हजबंड स्वतः काम करत असल्यामुळे आणि त्यांनी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत. मगाशीच त्यांनी तुमच्याशी संवाद साधताना सांगितलेलं आहे की त्यांनी काय काय कामं केलेली आहेत. त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्यांच्या विकास कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मग मी आता तत्पर आहे. त्यांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये प्रभागामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत मी मुख्यत्वे करून सोसायटीचा जो भाग आहे त्या भागामध्ये पण माझा चांगला संपर्क आहे. त्या भागातले लोक पण काहीही त्यांचे अडीअडचणी असतील, छोट्या छोट्या समस्या असतील ते माझ्याशी शेअर करतात. नमस्कार, पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर घेऊन आले आहे ग्राउंड रिपोर्ट्स. आता पुणे बोलणार या विशेष भागामध्ये पुणे महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक 9 वर्षानंतर या नवीन वर्षामध्ये आपल्याला एक प्रबळ नेतृत्व नगरसेविकाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच अनुषंगाने आज आपण वॉर्ड क्रमांक 22 काशीवाडी डायस प्लॉट येथे आहोत. तिथे एक आपल्याला एक शिक्षिकाच्या रूपांतरामध्ये एक नगरसेविका उतरलेली आहे. त्यांचं नाव आहे इंदिरा अविनाश बागवे. ताई, मी तुमचं स्वागत करते आमच्या प्रोग्राममध्ये. ताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला एक पॉलिटिकली वारसा आहे तर आपण लग्नानंतर पॉलिटिकल करिअर म्हणजे वारसा हा आपण काही दडपण आहे आपल्यावर का आपण आधीपासून म्हणजे सामाजिक काम उपक्रम किंवा पॉलिटिकल मध्ये ऍक्टिव्ह होता? खरं म्हणजे मी जरी पहिल्यांदा उमेदवार म्हणून इलेक्शन लढवत असले तरी सुद्धा गेल्या 18 वर्षापासून 2012 पासून मी काँग्रेस पक्षामध्ये ऍक्टिव्हली कार्यरत आहे. 2012 मध्ये जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस आमच्या साहेबांचं एक मेजर ऑपरेशन झालं होतं आणि त्यावेळेस त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि घरोघरी जाऊन मी प्रचार करू लागले. तेव्हापासून मग खासदारकीचं इलेक्शन असू दे किंवा आमदारकीचं इलेक्शन असू दे, मोहनदादा जोशी यांचं खासदारकीच्या इलेक्शनमध्ये मी काम केलं. रमेशदादा बागवे जे माझे सासरे आहेत त्यांचे 3 इलेक्शन होते. ते 3 आमदारकीचे इलेक्शन पण मी पूर्ण ग्राउंडवर उतरून काम करत होते. रवींद्र धंगेकर यांची पोटनिवडणूक असू दे किंवा खासदारकी असू दे किंवा नगरसेवकाचं इलेक्शन असू दे, प्रत्येक इलेक्शनमध्ये मी स्वतः उमेदवार आहे असं विचार करूनच मी इलेक्शनमध्ये उतरत होते. काँग्रेस पक्ष हा माझा खूप आवडीचा आणि प्रिय पक्ष असल्यामुळे त्याचा प्रत्येक उमेदवार हा जिंकला पाहिजे हे मनात ठेवूनच मी प्रत्येक वेळेस इलेक्शनमध्ये काम करत होते. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन नाही आहे आणि राजकारण हे माझ्यासाठी नवीन नाही आहे. लग्नाच्या अगोदर पण मी राजकारणामध्ये बरेच ॲक्टिव्ह होते. जरी मी दुसऱ्या पक्षामध्ये असले तरी सुद्धा मोर्चे असू दे, आंदोलनं असू दे, समाजाशी संबंधित काही समस्या अडचणी असतील त्याच्याशी संबंधित मोर्चा आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी होते. इंद्राताई, आपल्यामधले एक टीचर आहे, म्हणजे एक असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर, असं म्हटलं जातं. आणि आपण एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि नगरसेवकमध्ये आपण या रिंगणात उतरलेलं आहे पॉलिटिकल करिअरमध्ये. म्हणजे आता म्हणजे जर का आपण बागवे साहेबांचं नेतृत्व बघितलं की गेले म्हणजे 3 टर्म ते स्वतः कॉर्पोरेटर होते आणि ह्या टर्मला अशी म्हणजे हे 4थं वर्ष आहे. तर अशी काय गोष्ट वाटली तुम्हाला की तुम्ही आता की तुम्ही इलेक्शनच्या रिंगणात ह्या उतरलेल्या आहात? हे खरं आहे की लग्नाच्या अगोदर मी हुजूरपागा शाळेमध्ये शिक्षिका होते. शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना आणि शिक्षिकेचा हा गुणच असतो शिस्तप्रिय शिक्षिका आणि सगळ्या गोष्टींकडे संवेदनशीलतेने बघणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षिकेचे सर्व गुण माझ्यामध्ये आहेत आणि त्या पद्धतीने आता बघितलं तर आमचे साहेब त्यांची ही आता 4थी टर्म आहे. 4थ्यांदा ते इलेक्शनला थांबलेले आहेत आणि इतके वर्ष
वर्ष ते काम करत आहे. ते काम करत असताना त्यांच्यासोबत खांद्याला खांदा भिडून मी काँग्रेस पक्षाचं मी काम करत आहे. आणि त्यातच त्यांचे हे जे प्रत्येक टर्ममध्ये प्रभागातले सगळे जे कामं आहेत त्याच्यामध्ये जे काही काँग्रेस पक्षाचे डिजिटल सभासद नोंदणी असू दे किंवा आता भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींनी केली ती यात्रेचं असू दे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझे विचार, काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांमध्ये पोहोचवण्याचं मी काम करत होते. गेल्या काही वर्षामध्ये आता डिजिटल सभासद नोंदणी काही वर्षापूर्वी झाली. त्याच्यामध्ये मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की मी जवळजवळ 2,500 घरामध्ये स्वतः जाऊन मी डिजिटल सभासद नोंदणी केली. आणि त्यावेळेस मी फिरत असताना मला जाणवलं की महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे, महिलांना काम करायचे. प्रत्येक महिला ही धुणं भांड्याचं काम करायला जाऊ शकत नाही. मग त्या महिलांनी माझ्याकडे मागणी केली की आमच्यासाठी काहीतरी रोजगार तुम्ही उपलब्ध करून द्यावं. त्यानुसार मग मी मुक्ता फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून माझी ही संस्था वस्ती पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये कागदी द्रोण बनवण्याचा कार्यक्रम असू दे किंवा शिलाई मशीन, मी माझ्या स्वखर्चातनं शिलाई मशीन वाटप केलेली आहे. जवळजवळ 25 शिलाई मशीन मी दिलेलं आहे. त्या माध्यमातून मग महिलांना आम्ही प्रशिक्षण देतो, कपडे शिवायचं त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि मग त्यानंतर वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे त्यांना देऊन त्यांना एक प्रकारचं रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. वेगवेगळे प्रकारचे मसाले बनवणे असू दे किंवा ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत, मेहंदीचे कोर्सेस आहेत. छोटे छोटे जे लघु उद्योग महिला घरच्या घरी बसून वस्ती पातळीवर तिथल्या तिथं जाऊन त्याचं प्रशिक्षण घेऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून स्वयंरोजगार त्यांना मिळू शकतो. ह्या पद्धतीने मी गेले काही वर्षापासून ते काम करत आहे. ताई, आता आपण इलेक्शन म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही अनेक वर्षापासून या एरियामध्ये काम सुद्धा करता आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि तुम्ही आता वॉर्डमध्ये फिरता आहे, तर काय समस्या आहेत ह्या वॉर्डमध्ये? ह्या वॉर्डमध्ये तसं बघायला गेलं तर कित्येक वर्षापासून, आता गेले 15 ते 18 वर्षापासून माझे हजबंड स्वतः काम करत असल्यामुळे आणि त्यांनी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत. मगाशीच त्यांनी तुमच्याशी संवाद साधताना सांगितलेलं आहे की त्यांनी काय काय कामं केलेली आहेत. त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्यांच्या विकास कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मग मी आता तत्पर आहे. त्यांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये ज्या गोष्टी आहेत, मी मुख्यत्वे करून सोसायटीचा जो भाग आहे त्या भागामध्ये पण माझा चांगला संपर्क आहे. त्या भागातले लोक पण काहीही त्यांचे अडीअडचणी असतील, छोट्या छोट्या समस्या असतील, ते माझ्याशी शेअर करतात. जरी आमचे साहेब अविनाशजी जरी नगरसेवक असले तरी सुद्धा बरेच प्रश्न मी माझ्या पातळीवर, जरी मी गृहिणी असले तरी सुद्धा मी घरच्या घरी लोकांशी संवाद साधून मग त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत कसे येतील आणि मग ते मी घरच्या घरी पण बसून मी बरेच प्रश्न सोडवत होते. आणि महिलांचे काही प्रश्न असतील तेही प्रश्न मी माझ्या पातळीवर, आणि जर माझ्या पातळीवर होत नसेल तर मग मी आमच्या साहेबांच्या माध्यमातून, मग दादा जे माझे सासरे आहेत त्यांच्या माध्यमातून महिलांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यरत होते आतापर्यंत आणि आता ह्या पुढेही असणार आहे. मगाशी तुम्ही एक जो प्रश्न विचारला की राजकारणामध्ये माझा प्रवेश कसा झाला, खरं सांगायला गेलं तर आता इतक्या वर्षापासून मी राजकारणामध्ये, म्हणजे जरी मी काँग्रेस पक्षाचं गेले 18 वर्षापासून पूर्ण ग्राउंडवर काम करत असले तरी सुद्धा आता आमचा जो प्रभाग आहे तो अनुसूचित महिलांसाठी राखीव झाला. आणि त्यावेळेस मग आम्हाला स्वतःला जाणवलं आणि पक्षालाही स्वतःला जाणवलं की इतक्या वर्षापासून मी काम करते आहे आणि मला प्रत्येक समस्यांची, इथल्या अडचणींची जाणीव आहे. आणि आता सध्याला परिस्थिती अशी आहे की विरोधक स्ट्रॉंग होत चाललेले आहेत. अशा वेळेस जर चांगला सक्षम सुशिक्षित चांगला उमेदवार दिला नाही तर मग ते आपल्याला ती हानी होऊ शकते पक्षाला. त्यामुळे पक्षानेच आमच्याकडे मागणी केली की तुम्ही निवडणुकीला थांबावं, आणि कार्यकर्त्यांची पण खूप इच्छा होती की आम्ही इलेक्शनला थांबावं. काय पैसा, सत्ता, प्रसिद्धी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी एवढे गौण आहेत कारण की मी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. दादा इतके वर्षे दादांनी 25 वर्ष, म्हणजे माझे सासरे 25 वर्ष नगरसेवक होते, 10 वर्ष आमदार होते, 1 वर्ष ते गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे पैसा, सत्ता, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घरात अनुभवलेल्या आहेत. आम्हाला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. पण खरी
आम्हाला खरं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे ते जनतेची सेवा करणं, समाजाची सेवा करणं आणि त्या माध्यमातनं सगळ्यांना पुढे घेऊन जाणं. त्यामुळे मी राजकारणामध्ये माझी एंट्री झाली. नाहीतर ह्यापुढे मी अगोदर मी फक्त माझी समाजसेवा हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. पण ह्याच्या पुढेही जरी मी नगरसेविका बनून निवडून जरी आले तरी हे राजकारणापेक्षा माझा जोर जो आहे तो समाजसेवेवरच जास्त असणार आहे. ताई, एक आपल्या वाचकांसाठी किंवा आपल्या जे आपल्याला बघत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय आवाहन करायचं आहे? मला तेच आवाहन करायचं आहे की जे कोणी आपले जे दर्शक आहेत त्यांच्यासाठी सर्वांना माझं हे एकच आवाहन आहे की जे आपले पुणे शहराच्या जे भेडसावणाऱ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, ते 2017पर्यंत इतक्या समस्या नव्हत्या. जे 2017 नंतर हे जे 4 लोकांचं पॅनल सुरू केलं, हे सगळी भाजपाची स्ट्रॅटेजी होती की हे 4 लोकांचं पॅनल त्यांनी चालू केलं. त्यामुळे मग बरेच मतं डिवाइड होऊ लागले. एकाच पक्षाचे न येता वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून येऊ लागले. त्यामुळे मग विकास कामांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होऊ लागला. 2 ह्या पक्षाचे 2 त्या पक्षाचे अशा प्रकारे जेव्हा आपण निवडून देतो अशा वेळेस नुकसान हे मतदारांचंच होतं. कारण की कुठलेही विकास कामं होण्यासाठी पूर्ण पॅनल निवडून येणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही समविचारी जे पॅनल आहे, जे एकाच पॅनलच्या जर सर्व उमेदवारांना तुम्ही जर निवडून दिलं तर विकास कामं चांगल्या पद्धतीने होतील. त्यामुळे मतदारांना माझं एकच आवाहन आहे की तुम्ही मतदान करताना कुठला हा माझा जाती धर्माचा किंवा हा माझ्या पक्षाचा किंवा हा माझा आवडता पक्ष, हा माझा आवडता धर्म किंवा पक्ष अशा पद्धतीने विचार न करता जो प्रामाणिकपणे काम करणारा नेता आहे, जो पूर्ण 5 वर्ष तुमच्याकडे 5 वर्ष 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे, अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. नाहीतर मग जो पैशाच्या जोरावर निवडून येतो तो पैसा टाकून निवडून येणार आणि 5 वर्ष तो तुमच्याकडे लक्ष न देता फक्त टेंडर कसं मला मिळेल आणि त्याच्यातनं माझा फायदा कसा होईल आणि 5 वर्ष फक्त तुम्हाला दिलेले पैसेच गोळा करत बसणार आणि मग परत 5 वर्षानंतर जेव्हा इलेक्शन येईल त्यावेळेस तेच पैसे वाटून परत जिंकून येणार. अशा प्रकारचा जर नगरसेवक जर निवडून आला तर मग विकास कामं होणार नाही. आज वस्त्यांमध्ये आज तुम्हाला मी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की आमच्या प्रभागामध्ये काशेवाडीचा वस्तीचा भाग आहे, लोहियानगरचा वस्तीचा भाग आहे किंवा डायस प्लॉटचा भाग आहे, तो पूर्ण दाट झोपडपट्टीचा भाग आहे. काशेवाडीमध्ये आमच्या साहेबांनी वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. तर आमच्या काशेवाडीमध्ये खूप चांगली विकास कामं झालेली आहेत. त्याच्या विरुद्ध डायस प्लॉटची अवस्था अतिशय दयनीय आणि अतिशय बिकट आहे. तर तेच मला बोलायचं आहे की तुम्ही पैसे देणाऱ्याला मतदान करू नका. जो तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असेल, तुम्हाला व्यवस्थित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकतो, गटाराची व्यवस्था करू शकतो, मुबलक पाणी, विकास कामं अशा पद्धतीने तुमच्या प्रत्येक अडीअडचणींमध्ये जो येणारा नगरसेवक आहे, येणारा जो उमेदवार आहे त्यालाच तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून द्या. जेणेकरून तो पूर्ण 5 वर्ष पूर्ण मनापासून तुमच्या निष्ठेने तुमची सेवा करू शकेल आणि हे राजकारण जे आता जे सध्या खूप घाणेरडं होत चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा बसेल.